गुरुचरित्र सप्ताह कालावधीमध्ये बऱ्याच लोकांना अडचणी असतात आणि 7 दिवसांचं जे पारायण आपलं चालू होणार आहे 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत, या कालावधीमध्ये या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण शक्य नाही, तर त्या लोकांनी 1 दिवसीय पारायण किंवा 3 दिवसीय पारायण जे असतं गुरुचरित्राचं ते करू शकतात का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण जे असतं ते आपल्या घरामध्ये करत नाही, ते दत्तधामावर केलं जातं। या पारायणाचा खंड पडला किंवा आपल्याकडनं पूर्ण नाही झालं तर आपल्याला दोष लागतात, म्हणून आपण 1 दिवसीय पारायण कधीही आपल्या घरात करू नका। तुम्हाला बरेचसे अडचणी असतात, 9 तारखेला शक्य नाही झालं, सुतक असेल, महिलांचा मासिक धर्म असेल तर तुम्ही 3 दिवसीय पारायण करू शकतात। तसेच 15 तारखेला जर तुम्हाला जमणार नाही तर त्याआधी तुम्ही 3 दिवस बघा, 9, 10, 11 किंवा मग 10, 11, 12 या पद्धतीने तुम्ही 3 दिवसीय पारायण आपल्या घरामध्ये करू शकतात। जे नियम सप्ताह कालावधीमध्ये 7 दिवसांच्या पारायणाला लागू होतात तेच नियम आपल्याला 3 दिवसांना सुद्धा लागू करावे लागतात। परान्न वर्ज्य करावं, तसेच कांदा लसूण वर्ज्य करावा, गरम मसाला वर्ज्य करावा, ब्रह्मचर्या पालन करावं आणि पठण करत असताना अध्याय जे पठण करायचे तर आपल्याला पहिल्या अध्यायापासून तर 22 अध्यायांपर्यंत पहिल्या दिवशी पठण करायचे, दुसऱ्या दिवशी 23 अध्यायापासून 33 अध्यायापर्यंत आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी 34 अध्यायापासून 53 अध्यायांपर्यंत पठण करायचं आहे। हे अध्याय पठण करत असताना आपल्याला जर उठावं लागलं, जर त्या जागेवरून उठावं लागलं, 22 अध्याय पूर्ण नाही होत, काही त्रास होत आहे तर तुम्ही उठू शकतात, मात्र दुसऱ्यांदा बसताना आपल्याला शिशिरभूत होऊन आंघोळ करून आपल्याला पठण करण्यासाठी बसायचं आहे। मात्र 4 वाजेच्या आधीच आपल्याला हे अध्याय पठण करायचे आहेत। तसेच दुपारी 12 ते 12:30 या कालावधीत पठण करू नये। तुम्हाला जर 3 दिवसीय पारायण करायचे असेल तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात आलेली आहे, नक्कीच तुम्ही पारायण करू शकतात आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद।